आणि 52 धावांचा पाठलाग करताना त्यांना नाकीनऊ येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि विजेता संघ ठरला पहिल्या मॅच मध्ये तो म्हणजेच नेरूर दुर्गावाडी. आज चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मध्येच ऊन येतंय, मध्येच वारा सुटतोय, मध्येच थोडंसं ढगाळ वातावरण सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतंय. परंतु निसर्गाच्या सानिध्यात ही स्पर्धा ज्या वेळेला सुरू आहे, मला वाटतं आजचं टेम्परेचर जर आपण पाहिलं तर नाही म्हटलं तरी 33 ते 34 डिग्री पर्यंत हे वातावरण जाऊन पोहोचलेलं आहे. आणि इतकं ऊन असताना सुद्धा या मैदानात जराही आपल्याला गरमी जाणवत नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कसाल संघाच्या माध्यमातून मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दुसऱ्या बाजूने मात्र नेमळे संघाकडून आपल्या कुडाळ आणि त्याचबरोबर वेंगुर्ला तालुक्यातील काही खेळाडू जे नामांकित खेळाडू आहेत आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील, ते खेळाडू आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आज पेंडूर नगरीत दाखल झालेत. तर आलेल्या सर्व खेळाडूंचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं, मग जे मैदानामध्ये उपस्थित राहून या मॅचचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत असतील किंवा लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. प्रथमतःच भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते श्री ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळाच्या माध्यमातून. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस 25,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक अंतिम विजेत्या संघाला आहे. त्याचबरोबर एक आकर्षक असा करंडक, अंतिम उपविजेत्यासाठी 15,000चं पारितोषिक आणि आकर्षक अशी ट्रॉफी, मालिकावीर, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक अशी वैयक्तिक बरीच पारितोषिकं आहेत. काल आपण पाहिलं तर तुषारसाठी वैभवजी पेंडुरकर यांनी 1,001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं आणि तुषारने खूप चांगलं फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केल्यानंतर त्याला 1,001चं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं, ते दिलं गेलं. आज मात्र वैभवजी पेंडुरकर साहेब यांच्याकडून त्यांचे सुपुत्र विनय वैभव पेंडुरकर यांच्या 10व्या वाढदिवसानिमित्त जो कोणी फलंदाज फास्टेस्ट 50 लगावेल, कमीत कमी चेंडूवरती अर्धशतक झळवेल, त्याला 5,000चं पारितोषिक. मॅचचा पहिला बॉल या ठिकाणी घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात होते या मॅचची. बॅटिंग मार्कवर जर आपण पाहिलं तर विपुल आणि दीपूची जोडी आहे कसाल संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने नेमळे संघाचं प्रतिनिधित्व करतोय गोलंदाज अरविंद. यावेळेला मात्र उलट्या बॅटनं कलात्मक बॅटिंग, चेंडूला दाखवली आहे दिशा, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. विपुलच्या बॅटमधून एक कलात्मक फटका आलाय. पुन्हा एकदा प्रयत्न करतो उलट्या हाताने खेळण्याचा. यावेळेला मात्र संपर्क मात्र येत नाहीये चेंडू आणि बॅटमध्ये. निर्धाव चेंडूनं सांगता होतीये. यावेळेला प्रयत्न फसतोय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसतोय. अरविंद एक कसलेला गोलंदाज आहे. पहिल्या बॉलचा जर समाचार घेता येतोय फलंदाजाला, तर अरविंदही सांगतोय की मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, माझ्याकडे विविधता आहे, माझ्याकडे सुद्धा व्हेरिएशन आहे आणि माझ्याकडे तुला बांधून ठेवण्याची क्षमता आहे, हे मात्र फलंदाजाला सांगितलं अरविंदने. पुढील 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. यष्ट्यांचा वेध घेतोय. त्रिफळाचीत होतोय फलंदाज. विपुलची खेळी संपुष्टात. विपुल होतोय त्रिफळाचीत. जसा हा विकेट बघा, एक चौकार जरी ठोकला असला तरी गोलंदाजाने मात्र या वेळेला आपल्या गोलंदाजीची चमक या ठिकाणी दाखवून दिली आहे. तिखट मारा केलाय. 3 निर्धाव चेंडू, 1 चौकार आणि त्यानंतर मात्र 5व्या बॉलवर विकेट पटकावतोय. विपुलला तंबूचा रस्ता दाखवलाय अरविंदने. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न. 1 शेर तर दुजा 1.25 शेर. एकापेक्षा एक मातब्बर, एकापेक्षा एक वरचढ असे खेळाडू आहेत. कसाल, वेंगुर्ला, मालवण तालुक्यातले हे सर्व खेळाडू आपण बघतोय जे आज मात्र आपल्या पेंडूर नगरीत दाखल झालेत. आणि औचित्य आहे श्री ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळाचं.
एक दैदिप्यमान देखणं दिमागदार आयोजन. प्रथमतःच भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. अरविंदचा शेवटचा बॉल. यावेळेला चांगला सन्मान देतोय, दिशा दाखवतोय, चेंडूला ड्राईव्ह करत पाठवतोय मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर थोडेसे फंबल झालेत, एक धाव तर जरूर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूनं या अगोदर सांगता झाली, विकेट पटकावली होती मागील चेंडूवरती. शेवटच्या बॉलवर एक धाव घेतली फलंदाजानं. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये येतोय, मिळवतोय शेवटच्या बॉलवरती एक धाव. स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं मात्र मयूरनं उघडलं. संघाच्या धावफलकावर एका धावेची वाढ करून दिली. पहिल्या षटकाची समाप्ती होते. अरविंदचं हे पहिलं षटक यशस्वीरित्या पूर्ण. एक यशस्वी विकेट त्याने पटकावला आणि सफलतापूर्वक ओव्हरची समाप्ती या ठिकाणी केली. 5 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करत एक विकेट, 3 निर्धाव चेंडू, एक चौकार आणि एक सिंगल धाव. अशा पद्धतीने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. पंचांच्या भूमिकेत आपण पहिल्या मॅच पासून बघतोय. आज सकाळच्या सत्रापासून प्रजेश रावले आणि मकरंद सावंत यांना तटस्थ अशी पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडतील. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. काल स्वतः स्पर्धा प्रमुख अजित साळुंके हे स्वतः पंचांच्या भूमिकेत काल दिसले. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. बरेचसे प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित आहेत, बरेचसे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईव्ह प्रेक्षकांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्ट्राईक एंडवर मयूर आहे, नवीन गोलंदाज घेऊन आलाय रोहित गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं संघासाठीचं दुसरं षटक हाताळेल रोहित. स्वतः संघनायक म्हणून या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहिला होता. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग स्वीकारली. योग्य तो निर्णय या ठिकाणी स्वीकारला जातोय. 2 मजबूत संघ, 2 बलाढ्य संघांमधली ही मॅच आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय, आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजांनी स्वीकारलाय. या पॉवर प्ले मध्ये मात्र फक्त 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करू शकतात. आता बघूया कशा पद्धतीची मात्र फिल्डिंग सजवली जाते फलंदाजांसाठी. या ओव्हरमध्ये गोलंदाज रोहित कडून विचार विनिमयपूर्वक फिल्डिंग सजवावी लागेल. फक्त 3 खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. त्यापैकी एक खेळाडू आपल्याला दिसतोय तो एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईन वरती, दुसरा खेळाडू आहे वाईडिश लॉंग ऑन मध्ये आणि तिसरा खेळाडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वर तैनात केलाय. बाकीचे सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक विकेट किपर, एक शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर मात्र गलीमध्ये एक फिल्डर तैनात केला जातोय. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू आतमध्ये घेत आहेत, पॉइंटमध्ये फिल्डर उपस्थित. एक खेळाडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये उपस्थित आहे. शॉर्ट मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू सुद्धा बाउंड्री लाईनच्या आत आणि एक शॉर्ट फाईन लेग. रोहितचा पहिला बॉल. यावेळेला उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अंगाचा वेध घेतोय चेंडू. निर्धाव चेंडूनं पुन्हा एकदा या ओव्हरची सुद्धा सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. सतत सलामीवीर दोन्ही फलंदाजांकडे जर आपण पाहिलं तर उलट्या बॅटने खेळण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातोय, कारण हवेच्या प्रवाहाचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत. हवेचा ओघ जो आहे तो मागच्या बाजूने वाहतोय आणि त्यामुळे चौकार षटकार मारण्यास थोडीशी मदत होईल हवेची आणि तोच मिळवण्याचा प्रयत्न. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, कव्हर क्षेत्राच्या दिशेने फिल्डर उपस्थित. एक धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो जोपर्यंत गोलंदाजाकडे पोहोचेल, बॅकअप केला जाईल, गॅदर होईल चेंडू, तोपर्यंत 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज संघाच्या धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग मयूरच्या माध्यमातून. गॅपमध्ये चेंडू ढकलला आणि अगदी वेगाने 2 धावा पूर्ण केलेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन दाखवलं जात आहे. अलॉंग विथ द कार्पेट फिल्डरकडे जातोय चेंडू. या वेळेला एकेरी धावेवरच समाधानी राहावं लागेल फलंदाजांना. एकेरी धावेनं सांगता होते, चेंडूची स्ट्राईक रोटेट होते. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर दीपू जो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे त्याला मात्र संधी मिळते बऱ्याच वेळानंतर. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा स्ट्राईक मिळाली नव्हती. या ओव्हरमध्ये मात्र 3 चेंडू पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे एकूण इनिंग मधले 9 चेंडू पूर्ण झाल्यानंतर सलामीवर बॅटर दीपूला या ठिकाणी संधी मिळते स्ट्राईकवर येण्याची. स्ट्रायकिंग अंपायरला थोडीशी धावपळ करायला लावतायत. फिल्डिंग थोडीशी बदलली जाईल कारण रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. अगदी नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण tenniscricket.in चं. कॅमेरामॅन कुणाल, अपडेटर प्रतीक गेले 2 दिवस या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यात कैद करतायत. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा रोहितचा. दीपूसाठी यावेळेला बॉलच बॅक ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये स्वतः रोहित चेंडूला अडवतोय. निर्धाव चेंडून होते सांगता. थोडासा फुलर लेनचा बॉल होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग करतायत गोलंदाज रोहित. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू हाताळले, ज्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा धावून वेगानं पूर्ण केल्या, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धावेवर समाधानी राहायला लागलं होतं आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव.
यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता दीपू. थोडासा बॅटच्या स्लॉट मधून लांब राहतोय चेंडू. स्विंग यानं मिस होत आहे. जातोय विकेट किपरकडे. आणखीन एक निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज रोहित. स्वतः संघनायक आहे. नेमळे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना, कर्णधारपदी गोलंदाजी करत असताना संपूर्ण दारोमदार आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि ती लिलया पेल्ली या ओव्हरमध्ये. यावेळेला बॅटची कडा घेतोय चेंडू. शॉट थर्डमॅन मध्ये चाललाय. फिल्डर उपस्थित. शेवटच्या बॉलवर येते एकेरी धाव. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीखेरीज एका गड्याच्या मोबदल्यात ओव्हर मध्ये आल्यात एकूण 4 धावा. पहिल्या ओव्हरमधून आल्या होत्या 5 धावा. 1 विकेट पटकावली होती. एकूण धावफलक जाऊन पोहोचता येते 9 धावांवरती. नेमळे विरुद्ध कसाल, 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत या मॅच मध्ये. औचित्य आहे श्री ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळ आयोजन. खूप चांगली स्पर्धा प्रथमतःच या ठिकाणी आयोजित करत असताना तसं पाहायला गेलं तर असं वाटत नाहीये की प्रथमतःच ही स्पर्धा आयोजित केली जाते, कारण ज्या आकाराचं मैदान आहे, ज्या पद्धतीचं हे मैदान आहे, अगदी स्टेडियमची भूल पाडणारे हे मैदान. चारी बाजूला हिरवळ नैसर्गिक वातावरण आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण वेस्ट इंडिज किंवा साऊथ आफ्रिकेचे स्टेडियम पाहतो, बाजूला समुद्र असतो, बाजूला पाणी वाहत असतं आणि त्यामध्ये खुल्या आकाराची मैदानं असतात. नारळाची झाडं आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री ब्राह्मणदेवाचं मंदिर सुद्धा आपण इकडनं दर्शन घेऊ शकता. खूप चांगला वारा वाहतोय. निसर्गाच्या सानिध्यात ही स्पर्धा सुरू आहे. बरेचसे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. मैदानात उपस्थित राहून लाईव्हच्या माध्यमातून काही प्रेक्षक आनंद घेत आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरून. 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 9 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 1 विकेट आतापर्यंत गमावली ती कसाल संघाने. आमचे डीजे मास्टर, आमचं धावतं समालोचन आणि त्याचबरोबर अधेमध्ये खूप चांगलं सुमधुर संगीत आपल्याला ऐकवतायत. दुर्गा माता मंडप डेकोरेटर्स, त्याचबरोबर डीजे दर्शन राऊळ. यावेळेला अतिरिक्त उसळी प्राप्त होते चेंडूला. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. स्वैर चेंडूची घोषणा. अवांतर धावेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. यावेळेला ड्राईव्ह करतोय चेंडूला ऑन साइडच्या दिशेने. हा ऑन ड्राईव्ह मात्र किती धावा देऊन जाणारा ठरेल बघूया. 1 धाव तर वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र थोडासा लांब राहतोय गोलंदाजापासून. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित. तोपर्यंत मिळवल्या जात आहेत 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे सरकत आहेत. दुहेरी अंकामध्ये 12 धावा अरविंद देतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली ओव्हर हाताळली. 5 धावा खर्च करत 1 विकेट पटकावली होती अरविंदने. एकूण 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 ओव्हरमधून 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरच्या सुरुवातीला एक व्हाईट बॉल आणि तदनंतर मात्र 2 धावा. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू थोडासा आणखी जवळ आणलाय. एक लॉंग स्लिप आपण पाहू शकतो. यावेळेला मोठा फटका केलाय डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये स्वतः चेंडू खाली मात्र रोहित उपस्थित आहे. पकडला जातोय झेल आणि यावेळेला संपुष्टात येतोय दीपूचा खेळ. विकेटचा होतोय पतन. दुसरा झटका लागतोय कसाल संघाला आणि जसा हा विकेट पडेल जाणार आहोत डीजे मास्टर दर्शन राहुलकडे. ऐकणार आहोत एक सुमधुर स्वतः रोहित. खूप चांगला झेल. स्ट्रेट इनटू दी बास्केट म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी असं परडं घेऊन खाली उभाच होता रोहित आणि एखादं फळ त्याच्या परड्यामध्ये पडावं तसा हा विकेट, हा चेंडू त्याच्या परड्यामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेलबाद होतोय फलंदाज दीपू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दीपूच्या जागेवरती संजय. अरविंदचा पुढील चेंडू संजयसाठी यावेळेला. ऑफ कटर बॉल होता. थोडासा फसवा ठरतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय चेंडू. काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, प्रवाह बदलतोय, दिशा बदलतोय. जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू गोलंदाज अरविंदच्या गोलंदाजीतला. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न ठरलाय अनसक्सेसफुल. सुरेख गोलंदाजी
पहिल्या ओव्हरवर आपण जर पाहिलात तर 5 धावा खर्च करत 1 विकेट अरविंदच्या गोलंदाजीच्या खात्यामध्ये आहे. आणि या वेळेला थोडंसं एक एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स तर मिळवलंय चेंडूला आणि व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. लॉ नंबर 22 आपण पुन्हा एकदा लागू केलेला पाहतोय पंचांकडून. 2 व्हाईट बॉल, त्यानंतर 2 दुहेरी धावांचा 1 फटका, एकूण 4 धावा खर्च केल्या ओव्हरमध्ये सुद्धा 1 विकेट पटकावली आहे. ओव्हरमधले चेंडू झालेत एकूण 5 आणि या बॉलवरती रनआउटची मागणी. पंचांचा इशारा येतो. येस, एक बोट वरती उचललंय. OUT आउट. बॅट्समॅन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. बॅट नाही करायचंय, गॅप शोधायचाय, टायमिंग करायचंय, ताकद लावायची आहे. आपलं 100% योगदान द्यायचंय फलंदाजांना, कारण धावफलकावर आता धावा आहेत फक्त आणि फक्त 12 आणि ओव्हर झाले 3, म्हणजे 4 धावा प्रति षटकाची सरासरी आपल्याला बघायला मिळते आणि विकेटही 3 गमावलेत आतापर्यंत. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर विपुल झेलबाद झाला होता, त्यानंतर मात्र रोहित बोल्ड झाला होता आणि त्यानंतर रोहितनं मात्र खूप चांगली ओव्हर हाताळली. 4 धावा रोहितनं सुद्धा खर्च केल्या आणि अरविंद वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना या वेळेला 2 विकेट पटकावतोय आपल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या झाली आहे 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स इन द एंड ऑफ 3 ओव्हर्स. 3 षटकांची समाप्ती, 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा कसाल संघाच्या खात्यामध्ये. नेमळे संघ थोडासा या वेळेला वरचढ ठरताना दिसतोय पहिल्या 3 ओव्हरमध्ये तरी, परंतु क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल याचा अंदाज लावणं नेहमी चुकीचं ठरलेलं आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करता येत नाही, क्रिकेटमध्ये भाकीत होत नाहीत. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. या वेळेला मात्र लेग बिफोर विकेटसाठी मागणी करतायत, पंचांनी मात्र ती फेटाळून लावली आहे. चेंडू मात्र निर्धाव येतोय गोलंदाजी मार्कवर. नवीन ओव्हरसाठी नवीन गोलंदाज बापू. बॉलिंग मार्कवर येतोय. 4थ्या ओव्हरची सुरुवात करताना बापू राईट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलवरती मात्र ठोकलाय मोठा फटका. जाईल चेंडू खेळाडूच्या मस्तकवर दस्तक देत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. विकेटचं होईल पतन. फलंदाजाने मात्र या वेळेला घुटणे टेकलेत. त्रिफळा उद्ध्वस्त करतोय गोलंदाज बापू. ओव्हर द विकेट. अगोदर खूप चांगला फटका केला मयूरने, तदनंतर मात्र थोडीशी घाई केली. टप्पा पडल्यानंतर एक अनइवन बाउन्स जो खेळपट्टीवर आहे, कारण गेले मागील 2 दिवस जर पाहिलं तर पावसाचं सावट होतं आणि त्यामुळे खेळपट्टीवर एक उतार चढाव आपल्याला मागील 2 दिवसापासून पाहायला मिळतोय. बबलू येतोय फलंदाजीसाठी मयूरच्या जागेवरती. बापूच्या चेंडूला मात्र ड्राईव्ह करतोय, 1 धाव मिळवतोय आणि तोच एक अनइवन बाउन्स या वेळेला मयूरला तंबूचा रस्ता दाखवतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूने, त्रिफळाचित केलाय. त्याच्या जागेवर मात्र बबलूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाते कसाल संघाकडून. पुन्हा एकदा पायाचा वेध
परंतु लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये आउट नाहीये, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात 2 धावांचा प्रयत्न. या चोरट्या धावा म्हटल्या जातील, हे चिकी रन. लेग बायचा इशारा दर्शवतात पंच. संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ झाली आहे. धावफलक 20 धावांवर जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. ओव्हरमधून एक चौकार आलाय, एक सिंगल, एक डबल आणि एक विकेट सुद्धा या बापूच्या ओव्हरमध्ये. एक निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. यावेळेला अंगापासून दूर ठेवतायत. अगोदरच बॅट भिरकावली जाते. थोडासा अर्ली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग थोडंसं मिस होतंय. परिणामी चेंडू मात्र विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन. निर्धाव चेंडूने ओव्हरची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 4 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा कसाल संघाच्या खात्यामध्ये. गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बापूने केलं. मयूरने एक चौकार ठोकला आणि त्यानंतर व्हेरी नेक्स्ट बॉल मयूरला तंबूचा रस्ता सुद्धा बापूने दाखवला. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र नवीन ओव्हरसाठी कोणाला प्राचारण केलं जाते गोलंदाजी मार्कवर. शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते, कारण ह्या डेथ ओव्हरमध्ये फलंदाज प्रयत्न करतात ते धावा ठोकण्याचा, तर गोलंदाजाला मात्र प्रयत्न करायचा आहे तो धावा रोखण्याचा. आता रोखल्या जातील की ठोकल्या जातील याकडे मात्र लक्ष टाकण्याची गरज आहे. शेवटची ओव्हर घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर वैभव. स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये ह्या शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाज करतील. या वेळेला मात्र मिस टाइम फटका जरी असला तरी धावा मात्र जरूर देऊन जाईल. एक धाव तर वेगाने घेतली आहे. दुसऱ्या चेंडूवरती गॅदर करत असताना धाव पूर्ण केली जाते, ती दुसरी. इनिंग मधला शेवटच्या ओव्हरचा हा पहिला चेंडू होता वैभवच्या गोलंदाजीतला, ज्यावर मात्र फटका खेळला बबलूने. फटका खेळायचा होता ऑन साइडला, परंतु चेंडू गेला ऑफ साइडच्या दिशेने. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर धावला, चेंडूची फेक केली, तद्वर मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या वेळेला मात्र आपटलेला बॉल होता, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समन. वाईट बॉल घोषित करतायत पंच. गोलंदाजाला पुन्हा एकदा या वेळेला दंडित केलं गेलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे या ठिकाणी मात्र व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. एक अतिरिक्त धाव संघाच्या धावफलकावर अंकित केली जाईल. धावफलक 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडीचा मारा फॉलो करण्याचा प्रयत्न केला बबलूने या वेळेला चेंडूला, तरी सुद्धा मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर निघून जाणारा हा बॉल. विकेट किपरनं मात्र जरूर अडवलंय चेंडूला, परंतु पंच पुन्हा एकदा अवांतर धाव घोषित करतायत. या इनिंग मध्ये अवांतर धावा जर आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 1, 2, 3 आणि 4 व्हाईट बॉल आलेत. पुन्हा एकदा एक अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त होते. यावेळेला थोडंसं बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज मात्र बॅट आणि चेंडू होता कुठे, बॅट होती कुठे, कोणताच संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूने सांगत होते. चेंडू झाले 2, बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल नंतर हा निर्धाव चेंडू. यावेळेला मात्र टॅप केला जातो चेंडू. अशा पद्धतीचे फटके मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात खेळले जातात आणि तशा पद्धतीचा हा ओव्हर थ्रो या वेळेला मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. बघा, छोट्या छोट्या चुका या ठिकाणी सुधाराव्या लागतील आणि फलंदाज या चुकांचा फायदा घेण्यापासून थांबत नाहीयेत. गोलंदाजांना चेंडूला गॅदर करण्यात चुकी केली आणि त्या छोट्याशा चुकीचा फलंदाजांना मात्र फायदा झाला, ज्या ठिकाणी मिळवली जाते 1 धाव आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावा अंकित केल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचते 26 धावांवरती. डीजे मास्टर रुपेश सुद्धा आज या ठिकाणी आपलं मनोरंजन करण्यासाठी तयार आहेत. संधी मिळत नाहीये डीजे वाजवण्याची, कारण चौकार षटकार आता मात्र थोडेसे कमी आलेत या इनिंग मध्ये. विकेट मोठ्या प्रमाणात आले. विकेटसाठी मात्र खूप वेळा संगीत वाजवलंय डीजे मास्टर रुपेश. आता मात्र सज्ज आहेत, वाट पाहत आहेत कधी चौकार षटकार ठोकला जातोय, कधी विकेट पडते. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न बबलू करतोय. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आहे बबलूचा.
कारण मला वाटतं या ओव्हरमधल्या शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडू झाले तर ओव्हरमधले 5, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि त्या शेवटच्या एका बॉलवरती कुठेतरी एक मोठा फटका अपेक्षित करतोय बबलू कडून, ज्या आत्मविश्वासानं स्ट्राईक त्याने स्वतःकडे घेतली आहे. रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय फलंदाजीच्या माध्यमातून तो म्हणजे सतीश, आणि सतीशच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालाय मयूर. एक मयूर बाद झालाय, दुसरा मयूर मैदानाच्या आतमध्ये येतोय कसाल संघाकडून. स्ट्राईक एंडवर आहे बबलू. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय शेवटच्या ओव्हरची वैभव. शेवटचा बॉल घेऊन शेवटच्या बॉलवरती प्रयत्न तर मोठा फटका खेळण्याचा होता, परंतु मिस टाइम फटका जो मात्र मिड ऑन पर्यंत जाऊन थांबेल. स्वतः गोलंदाज कर्णधार रोहित त्या ठिकाणी उपस्थित आहे फिल्डरच्या स्वरूपात. शेवटच्या बॉलवरती आली फक्त आणि फक्त एक धाव. संघाचा एकूण धावफलक 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा आणि जिंकण्यासाठी नेमळे संघाला बनवायचे आहेत 30 चेंडूंमध्ये 29 धावा. 29 रन्स टू विन. ज्याने मात्र 5 धावा खर्च करत 1 विकेट पटकावली. रोहितनं दुसरं षटक हाताळलं, ज्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, परंतु कोणती विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी जर तिसरं षटक हाताळलं ते अरविंदने पुन्हा एकदा 4 धावा खर्च करत 1 विकेट दिली. म्हणजे एकूण अरविंदनं 2 षटकं हाताळली, 9 धावा खर्च करत 2 विकेट पटकावतोय. बापूचं एक चांगलं षटक, एक चौकार त्या ओव्हरमध्ये जरूर आला, परंतु एक चौकार आलेला असताना सुद्धा बापूनं अवघ्या 7 धावा खर्च करत 1 विकेट आपल्या ओव्हरमध्ये पटकावली आहे. आणि शेवटचं षटक हाताळलं ते वैभवने, ज्यामध्ये 2 वाईट बॉल, 1 विकेट, 2 दुहेरी धावांचे फटके आणि 2 सिंगल, 1 निर्धाव चेंडू सोबत 8 धावा खर्च केलेत. एकूण 5 षटकांचा खेळ अशा पद्धतीने मात्र पूर्ण झालाय. 28 धावा धावफलकावरती आहेत त्या कसाल संघाच्या खात्यामध्ये आणि जिंकण्यासाठी नेमळे संघाला 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स टू विन. आणि या नवीन डावासाठी मात्र आमच्यासोबत आमच्या समालोचन कक्षातून जुळले जात आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र सन्माननीय सुशीलजी मोरे सर, यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभते. तर मी विनंती करेन आपण मायक्रोफोनचा ताबा घेण्यासाठी सुशीलजी मोरे सरांना विनंती करतोय. धन्यवाद. त्यानंतर होणारा सामना फ्रेंडशिप चेनवन विपक्ष मसुरे, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कृपया ट्रॅक घालून खेळायचं आहे सर्व खेळाडूंनी. प्लीज, जरा मंडळाचा नियम आहे.
ओवर की हल्का सा कट करना चाहते थे, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं होता हुआ। तो अपनी तरफ से पहला और टीम की तरफ से पहला, और गेंदबाज का नाम है मयूरेश पेडनेकर, गेंदबाजी मोर्चे पर दिखाई देते हुए। तो मेरे साथ स्कोर काउंटिंग करते हुए समीर राणे मेरे साथ है। तो अगली गेंद लेकर पहले ओवर की दूसरी गेंद, फिर से एक बार घुटना टेक के उठा के खेला है, तो गेंद गई लेग साइड के। यहां देखना पड़ेगा अंपायर का इशारा क्या आता है। लाइनमैन अपनी भूमिका निभाए यहां पर। तो अगली गेंद लेकर अच्छी गेंद डाली है यहां पर, बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ। तीसरी गेंद डाली गई यहां पर, तो स्कोर पहुंचा है बिना कोई नुकसान के ऊपर 6 रनों के ऊपर। 6 रन हो चुके हैं। तो अगली गेंद लेकर फिर से एक बार, प्रयास तो बहुत अच्छा किया था, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ। सीधी विकेट कीपर के दस्तानों में चली गई गेंद। तो थोड़ी सी सल्ला मसलत यहां पर दो बल्लेबाजों के बीच में होती हुई, एक लंबा चक्का बैठा है, ताकत का इस्तेमाल करके लंबा भेजा था। तो गेंदें हो चुकी है, 4 गेंदें हो चुकी, अभी भी पहले ओवर की 2 गेंदें शेष है। तो अगली गेंद लेकर फिर से एक बार उठा के खेला, गेंद हवा में गुंजाइश करती हुई, 2 खिलाड़ी भागते हुए यहां पर गेंद के पीछे से, या फील करते थ्रो करते, उसके दौरान देखना पड़ेगा यहां पर 3 रन चुराने में कामयाब होते हुए आसानी से 3 रन पूरे किए। 3 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा है 9 रनों के ऊपर बिना कोई नुकसान पे। तो पहली जोड़ी मैदान के भीतर अभी भी शेष है, प्रकाश और अरविंद दिखाई देते हुए। तो फिर से एक बार यहां पर देखना पड़ेगा, भाग दौड़ करके 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा है 10 रनों के ऊपर बिना कोई नुकसान पे। तो मेरे साथ कमेंट्री बॉक्स के पक्ष में बहुत सारे नाम पहचान वाले लोग दिखाई देते हुए। दोपहर का समय है दोस्तों, दूसरा मैच मैदान के भीतर शुरू है। तो पहला ओवर खत्म हो जाने के बाद स्कोर हुआ है 10 रनों के ऊपर। पहली गेंद के ऊपर एक भी रन नहीं था, दूसरी गेंद के ऊपर लंबा छक्का बैठा था, तीसरी और चौथी गेंद डॉट डाली गई थी, 5वीं गेंद के ऊपर 3 रन मिले थे, छठी गेंद के ऊपर 1 रन मिला था। इसे कुल मिलाकर 10 रन मिल चुके हैं। तो दूसरा ओवर कौन डालेगा, कैसा डालेगा, यह देखना पड़ेगा। पहला ओवर था वो बॉलिंग पावर प्ले का था, तो दूसरा ओवर गेंदबाजी मोर्चे पर शुरू होगा। गेंदबाजी मोर्चे पर मयूर सावंत दिखाई देते हुए, पहला जिन्होंने गेंदबाजी की थी उनका नाम मयूर था, और दूसरी ओवर जो डाल रहे उनका नाम भी मयूर है। नाम ही दोस्तों काफी है। तो दूसरी ओवर लेके अंपायर की दाई ओर से गेंदबाजी करते हुए देखना पड़ेगा दूसरी ओवर में क्या हालचाल होता है। तो स्ट्राइक पर अरविंद दिखाई देते थे, अरविंद के लिए गेंद, दूसरे ओवर की पहली गेंद लेकर फिर से एक बार अच्छी तरह से खेला है, विकेट कीपर ने फील्ड किया, थ्रो किया, यहां पर रन नहीं मिलता हुआ। स्कोर पहुंचा है बिना कोई नुकसान के ऊपर 10 रनों के ऊपर। 10 रन हो चुके हैं, 30 गेंदों के ऊपर 29 रनों का लक्ष्य रखा है। नेम्बे और कसाल के बीच में मैच चलता हुआ, बहुत सारे दर्शक दोपहर के समय में यहां मैच का आनंद लेते हुए दिखाई देते हैं। तो मेरे साथ तो अगली गेंद लेकर तो फिर से एक बार ऑफसाइड में खेलना चाहते थे, प्रयास तो बहुत अच्छा किया था, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ। सीधे विकेट कीपर के दस्तानों में चली गई गेंद, अच्छी गेंद डाली थी, तो बार बार चकमा खा रहे यहां पर। बहुत बड़ा लक्ष्य नहीं है, 30 गेंदों के ऊपर 29 रनों का लक्ष्य रखा है। तो हमारे साथ कैमरामैन है प्रतीक और कुणाल दिखाई देते हुए, मैन फ्रॉम रत्नागिरी के। फिर से एक बार अच्छी तरह से विकेट कीपर के पीछे खेला है, अच्छा क्षेत्र रक्षण करना चाहते थे, फील्ड करते थ्रो करते, उसके दौरान 1 रन चुराने में कामयाब होते। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ बिना कोई नुकसान के ऊपर 11 रन हो चुके हैं। तो मेरे साथ 2 समालोचक है, एक
समीर राणे और रोशन पाताड़े। समीर राणे मैन फ्रॉम कुंदे और रोशन पाताड़े मैन फ्रॉम मुंबई। तो इस मैच में अंपायर की अहम भूमिका निभाते हुए मकरंद सावंत और प्रजेश रावले दिखाई देते हुए। तो अगली गेंद लेकर अंपायर जी बगल से दौड़ते हुए फिर से एक बार कट कर दिया। यहां पर फील्डर वहां जाता, फील करता, थ्रो करता, 1 रन चुराने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। स्कोर पहुंचा है 12 रनों के ऊपर। 12 रन हो चुके हैं। क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव दिखाई देता हुआ गेंदबाजी मोर्चे पर दूसरा ओवर शुरू है। तो अगली गेंद लेकर अंपायर की बाई ओर से तेज रफ्तार से बढ़ते हुए अपने दाई हाथों से गेंदबाजी कर रही हूं। बहुत ही अच्छी गेंद डाली। यहां पर बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं होता हुआ स्कोर पहुंचा है 12 रनों के ऊपर बिना कोई नुकसान पे। नेमड़े और कसाल के बीच में यह मैच चलता हुआ 5 ओवर का मुकाबला मैदान के भीतर। पहला इनिंग खत्म हो चुका है, दूसरा इनिंग मैदान के भीतर। यहां पर बहुत सारे दर्शक दिखाई देते हुए आज के दिन में छक्कों चौकों की बरसात होनी चाहिए। जो जीतेगा फाइनल का मुकाबला वो सिकंदर माना जाएगा। तो अगली गेंद लेकर खेलने के लिए तैयार। टिप्पा पड़ने के बाद विकेट कीपर के दस्तानों में चली गई गेंद। यहां पर दूसरा ओवर खत्म हो चुका है। यहां पर दूसरे ओवर खत्म होने के बाद स्कोर पहुंचा है 12 रनों के ऊपर। 4 गेंदें डॉट डली थे, 2 रन दिए थे इस गेंदबाज ने। उनका नाम है मयूर। जिन्होंने पहला ओवर डाला था उनका नाम था मयूर और दूसरा ओवर डाला उनका नाम भी है मयूर। नाम ही तो गेंदबाजी मोर्चे पर तीसरा ओवर डालने के लिए गेंदबाज का नाम है यहां पर दीपू दिखाई देते हुए। तो पहली गेंद दीपू की अच्छी तरह से खेला है। यहां पर फील्ड करते, थ्रो करते, उसके दौरान यहां पर 2 रन चुराने में कामयाब होते हुए 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ। स्कोर पहुंचा है 14 रनों के ऊपर बिना कोई नुकसान पे। बैटिंग पावर प्ले का ओवर शुरू है मैदान के भीतर। तीसरा ओवर मैदान के भीतर 2 ओवर अच्छी डाली थे मयूर नाम के गेंदबाजों ने। पहला ओवर जिन्होंने डाला था उनका नाम मयूर था। तो अगली गेंद लेकर खेलने के लिए तैयार। फिर से एक बार गेंद हवा में गुंजाइश करते हुए गेंद के नीचे खिलाड़ी भागता हुआ यहां पर कैच लपकने कामयाब होते। पहला झटका लगता हुआ यहां पर। तब तक डीजे बजाइएगा रुपेश। बहुत अच्छा गाना बजाया अपने। तो नया बल्लेबाज मैदान के भीतर खिलाड़ी बाद होने के बाद नए बल्लेबाज का नाम है
हेमंत दिखाई देते हुए स्ट्राइक पर खेलने के लिए तैयार। तो गेंदबाजी मोर्चे पर दीपू दिखाई देते हुए पहली गेंद के ऊपर उन्हें 2 रन दिए थे, दूसरी गेंद के ऊपर उन्होंने विकेट हासिल किया है बैटिंग पावर प्ले का, और मैदान के भीतर चलता हुआ पहले विकेट का पतन हो चुका है। यहां पर स्कोर हुआ है 14 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पे। 30 गेंदों के ऊपर 29 रनों का लक्ष्य रखा है। तो अगली गेंद लेकर अंपायर की दाई ओर से तेज रफ्तार से बढ़ते हुए फिर से एक बार घूटना टेक के खींच के मारना चाहते थे, लेकिन सीधी गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में। प्रयास तो बहुत अच्छा किया था, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ। 14 रन हो चुके हैं, धव संख्या 14। तो अगली गेंद लेकर खेलने के लिए तैयार। तो फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर आकर थर्ड मैन की तरफ से खींच के मारा है, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए बहुत ही बढ़िया, दर्शक खुश हो गए। ताकत का इस्तेमाल किया, टाइम लंबा चौका जड़ा था। तो अगली गेंद लेकर देखते हैं क्या होता है इस गेंद के ऊपर। फिर से एक बार सलमान की तरफ से यहां देखना पड़ेगा, कैच लपकते हुए दूसरा झटका लगता हुआ, कोई गलती नहीं की, मौका मिला, फायदा उठाया और बाहर पैवेलियन भेज दिया। तो दूसरा झटका लगता हुआ, तब तक डीजे बजाइएगा। क्या गाना बजाया आपने। तो खिलाड़ी बाद होने के बाद नया खिलाड़ी मैदान के भीतर चलता हुआ नए मंसूबे लेकर खेलने के लिए तैयार, अपनी जादू दिखाने के लिए स्ट्राइक पर। उनका नाम है प्रवीण दिखाई देते हुए, क्या जलवे दिखाते हुए देखना पड़ेगा। तो प्रवीण के लिए गेंद दीपू की, फिर से एक बार कट कर दिया है विकेट कीपर के पीछे, फील करते थ्रो करते खराब क्षेत्र रक्षण किया है यहां पर। तो इस गेंद के ऊपर 1 रन मिलता हुआ स्कोर पहुंचा है 19 रनों के ऊपर। 3 ओवर खत्म हो जाने के बाद स्कोर हुआ है 19 रनों के ऊपर। अभी भी 2 गेंदें शेष है, 12 गेंदें बची है, देखना पड़ेगा क्या होता है। 12 गेंदों के ऊपर 10 रनों की जरूरत होती हुई, 12 गेंदें और 10 रन कौन डालेगा, कैसा डालेगा, यह देखना पड़ेगा। जरूरत होती हुई। तो तीसरा ओवर डाला था दीपू ने, पहली गेंद के ऊपर 2 रन दिए थे, दूसरी गेंद के ऊपर विकेट हासिल किया था, तीसरी गेंद के ऊपर डॉट गेंद डाली थी, चौथी गेंद के ऊपर चौका बैठा था, पांचवी गेंद के ऊपर विकेट लिया था, छठी गेंद के ऊपर 1 रन दिया था। ऐसे कुल मिलाकर 7 रन देकर 2 विकेट हासिल किए थे। तीसरी ओवर में बैटिंग पावर प्ले का ओवर था। तो चौथा ओवर गेंदबाजी मोर्चे पर मयूर सावंत दिखाई देते हुए, तो गेंद लेकर फिर से एक बार घुटना टेक के उठा के खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी यहां पर कैच लपक लेने में कामयाब होता हुआ, सीधे पैवेलियन लौटता हुआ खिलाड़ी प्रवीण नाम का। तो बहुत बड़ा झटका लगता हो, तब तक डीजे बजाएगा, दर्शक खुश हो सके दोपहर के समय में।
जल्दी मैदान के बाहर जाते हुए दिखाई देते हुए, तो खिलाड़ी बाद होने के बाद नया खिलाड़ी मैदान के भीतर चलता हुआ, उनका नाम है स्ट्राइक पर खेलने वाले खिलाड़ी का बापू, दिखाई देते हुए। देखते हैं क्या करते हैं। 30 गेंदों के ऊपर 29 रनों का लक्ष्य रखा था। चौथा और गेंदबाजी मोर्चे पर शुरू है स्वप्निल सावंत का। पहली गेंद के ऊपर विकेट हासिल किया है। यहां पर अभी भी 5 गेंदें शेष है, तो 5 गेंदों के ऊपर क्या होता है ये देखना पड़ेगा। भाकित करना दोस्तों गलत बात है। जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाती तब तक भाकित करना गलत बात है। तो लाइनमैन अपनी भूमिका निभाते हुए दोपहर के समय में, आपको दोपहर के समय में ठंडा जरूर मिलेगा। तो थोड़ी सी मैदान के भीतर सल्ला मसलत होती हुई, तो बापू के लिए गेंद स्वप्निल की, देखना पड़ेगा इस गेंद के ऊपर क्या होता है। लेफ्टी बैट्समैन है तो ये गेंद लेकर फिर से एक बार यहां पर खेला है फिल्डर, वहां अपने ही फॉलो थ्रू में गेंदबाज ने यहां फील्डिंग की, अच्छा क्षेत्ररक्षण किया, तो स्कोर पहुंचा है दोस्तों 19 रनों के ऊपर। 3 विकेट गिर चुके हैं नेमड़े और युवा प्रतिष्ठान कसाल के बीच में मैच चलता हुआ। जिन्होंने दूसरा ओवर डाला था वही गेंदबाज चौथी ओवर डालने के लिए फिर से एक बार आगे जाके उठा के खेला। गेंद हवा में गुंजाइश करते हुए गेंद के सामने 2 खिलाड़ी, एक खिलाड़ी ने अच्छा क्षेत्ररक्षण किया, फील्ड किया, थ्रो किया। उसके दौरान यहां पर देखना पड़ेगा खराब थ्रो, यहां पर तो 3 रन मिलते हुए आपने गलती कर दी तो 1 रन मिल चुका है ज्यादातर। तो 3 रन इस गेंद के ऊपर आए। 3 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 विकेट के नुकसान के ऊपर 22 रन हो चुके हैं। अभी भी जीतने के लिए 7 रनों की जरूरत होती हुई चौथा और गेंदबाजी मोर्चे पर शुरू है। 3 गेंदें हो चुकी है, अभी भी 3 गेंदें शेष है। 7 रनों की जरूरत है। 9 गेंदों के ऊपर 7 रन चाहिए नेमड़े को। तो देखते हैं क्या होता है। तो स्वप्निल की गेंद खेलने के लिए तैयार, फिर से एक बार हल्का सा कट करना चाहते थे विकेट कीपर से, पावों के बीच में से चली गई गेंद, पीछे से अच्छा क्षेत्ररक्षण किया, 1 रन मिलता हुआ स्कोर हुआ है 23 रनों के ऊपर। अभी भी 6 रनों की जरूरत होती हुई। तो बहुत बड़ा रोमांच भरा मैच चलता हुआ युवा प्रतिष्ठान कसाल और नेमड़े के बीच में क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव दिखाई देता हुआ। तो अगली गेंद लेकर खेलने के लिए तैयार। तो ये गेंद फिर से एक बार ऑफ साइड के यहां उठा के खेलना चाहते थे, तो अंपायर का इशारा आता हुआ अतिरिक्त स्वरूप की गेंद है, यहां पर वाइड का इशारा आता हुआ 1 रन मिलेगा यहां पर। तो स्कोर पहुंचा है 1 रन के साथ 24 रनों के ऊपर 24, 3 विकेट के नुकसान के ऊपर। तो अगली गेंद लेकर खेलने के लिए तैयार, फिर से एक बार पॉइंट की क्षेत्र में खेला है फील्डर, वहां मौजूद, खराब क्षेत्ररक्षण किया इस गेंद के ऊपर, 2 रन मिलते हुए। स्कोर हुआ है 26 रनों के ऊपर 26, 26 रन हो चुके हैं। अभी भी जीतने के लिए 3 रनों की जरूरत होती हुई, 7 गेंदों के ऊपर 3 रनों की जरूरत होती हुई। तो गेंद लेकर खेलने के लिए तैयार, फिर से एक बार उठा के खेला, स्ट्रेट हिट खेला, फील्डर वहां मौजूद है, खराब क्षेत्ररक्षण करते हुए यहां पर कैच लपक लेने का मौका था, तब तक भाग दौड़ करके उन्होंने 2 रन चुराने में कामयाब होते हुए 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर पहुंचा है 28 रनों के ऊपर। अभी भी जीतने के लिए 1 रन की जरूरत है। आता म्हणतो मी चेंडू म्हणून खेळतो, माझे चेंडू म्हणून खेळतो. गोपाबाटा एक गावी संघामध्ये गोपाबाटा तो शिरोड आहे. 6 गेंदों के ऊपर 1 रन की जरूरत होती हुई, 6 चेंडू आणि 1 धाव। नुरवी स्पोर्ट चेंडू म्हणून खेळा गेलो होते. युवा प्रतिष्ठान कसाल और नेमड़े के बीच में मैच चलता हुआ 6 गेंदों के ऊपर 1 रनों की जरूरत होती हुई।
तो गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज का नाम है केदार कदम दिखाई देते हुए 6 गेंदे डालने के लिए 1 रनों की जरूरत होती है नेमड़े को जीतने के लिए। तो ये गेंद लेकर 5 ओवर की पहली गेंद लेकर अंपायर घर से तेज रफ्तार से बढ़ते रिसिप्ट खेला है, गेंद हवा में उठा के खेला है, देखना पड़ेगा यहां पर 4 रनों के लिए गेंद चली गई, 4 रन मिलते हुए तो मैच जीता है नेमड़े ने। यहां पर 2 टीमों ने अच्छा काम किया, नेमड़े ने अपना काम तमाम कर दिया और मैच जीत लिया। तो मैं खुद सुशील मौर्य आप लोग